15व्या वित्त आयोगातील निधीवर सुरू झालेले शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र उदासीनतेचा बळी. सुप्रीम कॉलनीतील आरोग्य केंद्राची दुरवस्था. मनसेने उघड केली प्रशासनाची अवस्था. जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून जळगाव महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आलेले शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र आज अक्षरशः दुरवस्थेचे चित्र दाखवत आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे वास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणले आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्रातील स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्याने रुग्ण, महिला व वृद्ध नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून पाणी आणावे लागत असून आजारपणाच्या अवस्थेत ही बाब अधिकच त्रासदायक ठरत आहे. तसेच रुग्णांना बसण्यासाठी आवश्यक असलेली आसन व्यवस्था नसल्याने अनेकांना उभ्यानेच उपचारांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आरोग्य केंद्राचा संपूर्ण परिसर अस्वच्छ असून कचरा, धूळ व दुर्गंधीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या ठिकाणी नागरिकांचे आरोग्य सुधारावे, आजारांपासून संरक्षण व्हावे, त्या ठिकाणीच अस्वच्छता आणि दुर्लक्षाचे चित्र दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या दुरवस्थेची पाहणी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेवर जोरदार टीका केली. 15व्या वित्त आयोगातून आलेला निधी नेमका कुठे खर्च होतो? नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू केलेल्या केंद्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेही प्रशासनाला जमत नसेल तर अशा योजनांचा उपयोग काय, असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ या आरोग्यवर्धिनी केंद्रातील सर्व त्रुटी दूर कराव्यात, स्वच्छतागृहांना दरवाजे बसवावेत, पिण्याच्या पाण्याची व रुग्णांसाठी आसन व्यवस्थेची सोय करावी, तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता करावी, अशी ठाम मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान सुप्रीम कॉलनी व परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित लक्ष घालून आरोग्य केंद्राची अवस्था सुधारावी, जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना सन्मानाने व सुरक्षित वातावरणात उपचार मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. डॉक्टर कर्मचाऱ्यांचा सुलभ शौचालयाची व्यवस्थाही नाही, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे हॉस्पिटल जशास तसे आहे. एवढ्या वर्षांमध्ये हे वास्तव कुठल्याही आमदार किंवा नगरसेवकाच्या निदर्शनास आलं नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. तसेच महानगरपालिकेचा आरोग्य विभाग काय करत होता, हाही प्रश्न अंधारीत आहे. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष ललित उर्फ बंटी शर्मा, राजेंद्र निकम, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विभाग अध्यक्ष उमेश अठारे, हर्षल वाणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अन्य सहकारी उपस्थित होते. रोल मेंगडे साहेब, काय सांगणार तुम्ही? आज या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र या ठिकाणी आले, नेमकं काय कारण आणि काय समस्या आहे या केंद्राच्या? अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 18मध्ये सुप्रीम कॉलनी परिसरातील महिला भगिनींसाठी एक आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून महानगरपालिकेने प्रस्थापित केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलीही व्यवस्था दिसून येत नाही आहे. अनेक वर्षापासून मागे आम्ही या विरोधात आंदोलन केलं होतं की त्यावेळेस लाईव्ह ट्रेड आणि जळगाव मिरर आणि लोकमतनं हे वृत्त प्रसिद्धित केलं होतं की इथे कुठल्याच प्रकारची सुविधा नाही. तरी महानगरपालिकेला आजपर्यंत जाग आलेली नाही. आपण पाहिलं असेल, मधी सगळे बाकडे तुटलेले आहेत, वॉशरूमची व्यवस्था नाही. महिलांसाठी महिला म्हणून एक इथं आशा वर्कर म्हणून काम करतात, 8 ते 10 महिला असतात. इथे वॉशरूमची सोय नाही, तर त्या महिलांनी कुठं जायचं? विशेष त्यांना कुठल्याही महानगरपालिकेचं अधिकृत पाण्याचं नळ कनेक्शनसुद्धा नाही, पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. सगळं साहित्य अस्तव्यस्त पडलेलं आहे. अशी प्रकारची ही समस्या आहे. तरी तातडीने महानगरपालिकेने याचा उपाय करावा असं आम्ही मागणी करत आहोत. आज आम्ही आलेलो आहे प्रभाग क्रमांक 18 सुप्रीम कॉलनी या एरियामध्ये. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी ही शासनाने योजना बनवलेली आहे. या योजनेची परिस्थिती आम्ही आज बघितलेली आहे. इथे आले तर इथे पूर्णपणे घाणीचं साम्राज्य आहे. आरोग्यवर्धिनी त्यासाठी बनवलेलं आहे तुम्ही, लोकांना सुखसुविधा मिळेल आणि जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी. पण इथली परिस्थिती बघाल तर पूर्ण बाकड तुटलेले आहे. बाथरूम, टॉयलेट पूर्णपणे तुटलेलं आहे. पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. पाणी तर बिलकुल नाही. ते स्वतःलाच इथे
आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये जे येतात रुग्ण, आमचे जळगावचे नागरिक जे सुप्रीम कॉलनीचे असतील प्रभाग क्रमांक 18मध्ये, त्यांनाच योजना इथे काय लाभ देईल हे समोर दिसतं आहे. आरोग्यवर्धिनी शासनाच्या मोठ्या मोठ्या योजना फक्त कागदावर आहेत का? याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष केंद्रित करेल. कुठे कुठे कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये घोळ आहे याच्यावरती पण लक्ष केंद्रित करेल. आरोग्यवर्धिनी पुनश्च सांगतो, केंद्र का उघडलं तुम्ही? जनतेला सुखसुविधा देण्यासाठी. पण प्रथमदर्शी तर इथे दिसत आहे की इथे पूर्णपणे बसायची व्यवस्था नाही, घाणीचं साम्राज्य आहे. आणि याचबरोबर बाथरूम टॉयलेटची परिस्थिती तुम्ही बघत असाल तर पूर्णपणे तुटलेलं आहे. दार नाही. आमच्या आई बहिणी तिथे जातील तर कसं जातील? ज्या बाथरूमला दार नाही तिथे कसं जातील? त्या गोष्टीचा विचार येतो. जळगाव महानगरपालिकेचा पूर्ण घोळ समोर दिसत आहे. प्रभाग वाईज महाराष्ट्र निर्माण सेना सगळीकडे जाणार आहे. रस्ते, गटारी, पथदिवे ज्याही समस्या असेल त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. नगरसेवक फक्त मतदान मागण्यासाठी नव्हे, 5 वर्ष जनसेवेला समर्पित पाहिजे. आणि प्रशासनाने जो घोळ केलेला आहे तो जनतेला दाखवणं हे आमचं कर्म आहे. आम्ही करत राहू. आम्ही महानगरपालिकेला अल्टिमेटम देतो, 8 दिवसामध्ये प्रभाग क्रमांक 18 जे तुम्ही शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र बनवलेलं आहे तिथे घाणीचं साम्राज्य आहे, साफसफाई करा, बाकं बसवा. आणि जो बाथरूमची परिस्थिती आहे, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ज्या बाथरूमची परिस्थिती आहे, जे रुग्ण येतील, ज्या बिचाऱ्या आमच्या आई बहिणी इथे काम करतात ते जाणार कुठे, या गोष्टीचा तुम्हीही विचार करा. इतकंच मी सांगणार. मी ललित उर्फ बंटी शर्मा, जळगाव शहर उपाध्यक्ष मनसे. आमच्याबरोबर आमचे श्रीकृष्ण मेंगडे साहेब आहेत, जळगाव शहर उपाध्यक्ष. आमचे निकम साहेब आहेत, राजेंद्र निकम, जळगाव शहर उपाध्यक्ष. शेतकरी सेनेचे आमचे अविनाश पाटील साहेब आहेत. आणि याचबरोबर महाराष्ट्र सैनिक एक जळगावच्या समस्येसाठी समर्पित राहील. तूर्त इतकंच सांगतो. नमस्कार. सुप्रीम कॉलनी प्रामुख्याने MIDCतला एक परिसर आहे आणि या परिसरामध्ये पुरुष वर्ग असतील किंवा महिला वर्ग असतील, ह्या कंपनी कामात व्यस्त असतात. त्यांना रविवार ते शुक्रवारपर्यंत कंपनीच्या कामानिमित्त उदरनिर्वाहासाठी कामाला जावं लागतं. आणि त्यांना कुठल्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर त्या सुट्टीच्या दिवशी त्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी दवाखान्यात जात असतात. परंतु या ठिकाणी शनिवार रविवार शासकीय सुट्टी असल्यामुळे त्यांना या दवाखान्याचा कुठलाही उपयोग होत नाही. त्यामुळे शासनाला ही विनंती आहे की आपण इथल्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा दवाखाना ची सुविधा दिलेली आहे. तर त्यामुळे इथल्या जनतेला जो दिवस पूरक असेल त्या दिवशी हा दवाखाना चालू असणं गरजेचं आहे. म्हणजेच शनिवारी हा दवाखाना दिवसभर त्या लोकांसाठी उपलब्ध असायला पाहिजे.